103 वर्षांचा जुना ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामाच्या वेळेस अनेक नागरिकांनी या पुलाशी जोडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील इतिहासाचा साक्षीदार असलेला हा पूल आता इतिहास जमा होत असून नव्या विकासाच्या दिशेने सोलापूरचे एक पाऊल पुढे पडत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सोलापुरातील भैया चौक ते मर्याई चौक येथील जाणारा ब्रिटिशकालीन 1922 वर्षापूर्वीचा पूल आज रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात घेण्यात आलेला आहे. या रेल्वे पुलाच्या आठवणी खूप साऱ्या आहेत. जो रेल्वे पूल पाडण्यात येतात त्याच्या संदर्भात आपल्या इथे एक आजोबा आहेत, ते बोलतात. आजोबा, काय तुमची आठवणी आहे? माझ्या आठवणीत माझ्या समोर या ठिकाणी हा जो काही भैया चौक आणि मर्यादा चौकाच्या मध्यंतरी जो काही उभा केलेला पूल 1922 सालचा ब्रिटिश काळातला असणारा भक्कम पूल असा आहे. आणि या पुलावर आमचे कामगार लोक आणि इतर जे काय असणारे मोर्चा संप करणारे आणि अशा रीतीने जाणे येणं त्यांचं सतत चालू राहायचं रात्रंदिवस. आणि तिन्ही पाळ्या असायच्या दोन्ही गिरणीमध्ये. चारही गिरणीचा सगळे कामगारांचा समूह एकमेकाशी संपर्कात होता. त्यावेळेला 10 तारखेला दिवाळी साजरी व्हायची का, तर 10 तारखेला चारही गिरणीच्या पगारी असल्यामुळं ह्या चौकांनी आजूबाजू जो आहे ते बाजार चांगला भरत होता. आणि त्यावेळेला लाडू जिलेबी शेव चिवडा खायला मिळायचे. आणि गिरणीमध्ये सुद्धा कुपन असायचं, कॅन्टीन कुपन, की 5 पैसे 10 पैसे 4 आणि 8 आण्यामध्ये वडापाव चहा पाणी होता. मुबलक असं खाय प्यायला मिळायचं. रेस्टिंग भरपूर मिळायचा. पगारी मात्र कमी होत्या, 100-200च्या आत. असो, पगारी जरी कमी असल्या तरी त्यावेळेला स्वस्ताईचा काळ होता. आणि आनंदाने लोक कष्ट करून आपल्या या मिलच्या जोरावर उदरनिर्वाह करत असे. आम्हाला कंपनीतर्फे खोल्या सुद्धा मिळालेल्या आहेत. आणि त्या प्रायव्हेट फंडातून काढून आम्हाला त्या खोल्या आमच्या ताब्यात दिलेल्या आहेत. आता सध्या आम्हाला सोसायटी निर्माण केलेली आहे, आम्हाला लक्ष्मी विष्णू सोसायटी. आज हा पूल पाडला जात आहे, हा, तर याच्याबद्दल काय आहे, तुम्हाला कसं वाटतंय? आता अजून हा 5-10 वर्ष सहज टिकला असता पूल. कारण का, त्याची गॅरंटी आहे, भक्कम आहे. खालचा पाया बघायला गेला तर भक्कम आहे, हा मजबूत आहे. एवढंच की का, आता वाढत्या लोकसंख्येचा विचार केला, गाड्या वाहनं वाढणार, लोकसंख्या वाढणार, म्हणून आजूबाजूला हा पूल उंचही करायचा आहे आणि लांबवायचा आहे. आणि 4 पदरी रोड केला तर वाढत्या लोकसंख्येला, वाढत्या वाहनांच्या ह्याला कसलाही त्रास होणार नाही. रेल्वे सुरळीत चालणार आहे. अशा रीतीने अपघाताचं प्रमाण कमी होईल. आणि बायपास रोड आजूबाजूला काढण्यात यावा, की जेणेकरून पब्लिक लोकांना आपल्या जो काही विहार करतो आपण, फिरणं करणं जाणं येणं, याच्यासाठी भरपूर असा वाव मिळावा अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद काका, तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या. आज तुम्ही पाहताय की रेल्वे प्रशासनाच्या वतीने अति मोठ्या प्रमाणात इथं जे लोक आहेत पूल पाडत आहेत. पुलाचं काम हाती घेतलेलं आहे. मोठे मोठे क्रेन आहे, गर्डर आहे. लोकांची तुम्ही संख्या बघताय की पाहण्यासाठी हा ब्रिटिशकालीन पूल असल्यामुळे लोक इथं आलेले आहेत पाहण्यासाठी, की या पुलासोबत काही आठवणी आहेत सोलापूरकरांच्या आणि इथे राहणाऱ्यांच्या, या चाळीत राहणाऱ्यांच्या लोकांच्या. आणि तुम्ही पाहताय की हा ब्रिटिशकालीन पूल असल्यामुळे याला महत्व होतं, की आज जी 14 तारीख होती, या 14 तारखेला पूल पाडण्यात येणार होता. याची लोक वाट पाहत होते की पाडणार आहे की नाही पाडणार आहे. पण आज पाहताय की रेल्वे प्रशासनाने हा पूल प्रत्यक्षात पाडण्यास घेतलेला आहे. आणि याच्याबद्दल लोकांना दुःख वाटत आहे की हा जुना 100 वर्षापूर्वीचा पूल आहे, त्यांच्या आठवणी आहेत. मी संतोष कासे, जनक्रांती न्यूज चॅनल, सोलापूर.